नमस्कार. UPSCच्या तयारीमध्ये पुस्तकं तर खूप येतात, पण काही अगदी चर्चेत राहतात. आज आपण अशाच एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, शिवाजी काळे सरांचं सोशिओलॉजी डिकोडेड. हो, बरोबर. आपल्याकडे या पुस्तकाच्या परीक्षणातून काही मुद्दे आलेत आणि आज आपण हेच बघणार आहोत की समाजशास्त्र वैकल्पिक घेतलेल्यांसाठी हे पुस्तक खरंच किती महत्वाचं आहे आणि म्हणजे तयारीच्या कुठल्या स्टेजला ते जास्त उपयोगी ठरू शकतं. नक्कीच. या पुस्तकाचं नाव ऐकल्यावर म्हणजे पहिली गोष्ट जी लक्षात येते ती म्हणजे यात गेल्या 10 वर्षांचे 2013 ते 2023 पर्यंतचे समाजशास्त्र पेपर 1चे PYQs आहेत. मागील वर्षांचे प्रश्न. 10 वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे हा. हो, आणि फक्त प्रश्न नाहीत तर त्याचं विश्लेषण आहे, आणि ते पण अगदी सोप्या भाषेत, जणू शिक्षक समोर बसून समजावून सांगतायत. आपल्याला माहितीच आहे की PYQs किती महत्वाचे असतात UPSC मध्ये. बरोबर. त्यातून आयोगाचा ट्रेंड कळतो, प्रश्नांची डेप्थ समजते. अगदी. पण मग PYQ विश्लेषण तर इतर ठिकाणीही मिळतं. मग या पुस्तकात असं काय खास आहे? म्हणजे परीक्षणांमधनं असं कळतंय की भर हा स्ट्रक्चरवर आहे जास्त, उत्तरांच्या रचनेवर. हो, बरोबर. इथेच हे पुस्तक जरा वेगळं ठरतं. म्हणजे काय लिहायचं यापेक्षा कसं लिहायचं ते जास्त महत्वाचं, नाही का? मग अनेकदा अभ्यास चांगला असतो, पण मांडणी गडबडते. अगदी. हे पुस्तक फक्त थिअरी किंवा माहिती देत नाही, ते उत्तराची संरचना म्हणजे इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन हे सगळं कसं असावं हे स्टेप बाय स्टेप समजावतं. ओके. त्यात विचारांच्या मागे काय विचारसरणी आहे, कुठल्या थिंकरचा संदर्भ कुठे कसा वापरायचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं भारतीय उदाहरणं, भरपूर भारतीय उदाहरणं दिली आहेत. आणि समाजशास्त्रात भारतीय उदाहरणं देणं म्हणजे मार्क्स मिळायला खूप फरक पडतो त्याने. हो ना, तेच तर. त्यामुळे उत्तरं अधिक समर्पक वाटतात. हे खरंच खूप इंटरेस्टिंग वाटतंय. मला आठवतंय आधुनिकीकरण म्हणजे मॉडर्नायझेशन सारखे कॉन्सेप्ट्स वाचायला सोपे वाटतात, पण परीक्षेत प्रश्न आला की नेमकं स्ट्रक्चर कसं करायचं, कुठले सिद्धांत, कुठले भारतीय संदर्भ, थोडं कन्फ्युजन होतं. बरोबर. तर पुस्तकात हेच दिलंय. समजा मॉडर्नायझेशनवर प्रश्न आला तर फक्त व्याख्या नाही, इंट्रोडक्शन कसं लिहायचं, बॉडीमध्ये कोणते सिद्धांत, त्यांची मांडणी कशी करायची, गरज असेल तर डायग्राम्स कसे वापरायचे. डायग्राम सुद्धा. हो, आणि निष्कर्ष काढताना त्याला आजच्या भारतीय परिस्थितीशी कसं जोडायचं. म्हणजे हे फक्त इन्फॉर्मेशन देणं नाही, तर तिचं पॅकेजिंग कसं करायचं हे शिकवणं आहे. वा, म्हणजे कॉन्सेप्ट समजणं आणि ते परीक्षेत प्रभावीपणे मांडणं यातला जो गॅप आहे तो भरायला हे पुस्तक मदत करतं असं म्हणायला हरकत नाही. अगदी. आणि त्यामुळे वेळ पण वाचत असेल, खास करून रिव्हिजनच्या वेळी. नक्कीच. याचे फायदे स्पष्ट आहेत. एक म्हणजे रिव्हिजनसाठी खूप सोयीचं आहे. शेवटच्या 2 महिन्यात तर खूप महत्वाचं ठरतं हे. दुसरं म्हणजे कॉन्सेप्ट आणि प्रॅक्टिस एकत्र. वाचता वाचताच उत्तर कसं लिहायचं याचा सराव होतो. आणि तिसरं, यात लेटेस्ट केस स्टडीज, विचारवंतांचे नेमके संदर्भ आहेत, त्यामुळे उत्तरांना एक वजन येतं. आणि मग परीक्षेचा जो दृष्टिकोन लागतो म्हणजे एक्झाम माइंडसेट, राईट, तो डेव्हलप व्हायला पण मदत होत असेल. प्रश्नाची नेमकी मागणी ओळखणं वगैरे. निश्चितच. प्रश्नाचा रोख समजून घेणं, उत्तराची चौकट ठरवणं, वेळेचं नियोजन, या सगळ्यासाठी जो दृष्टिकोन लागतो तो विकसित होतो. पण इथे गोष्ट महत्वाची आहे जी लक्षात घ्यायला हवी. काय? परीक्षणांमध्ये हे स्पष्ट म्हटलंय की हे पुस्तक बेसिक कॉन्सेप्ट शिकण्यासाठी नाहीये. अच्छा. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे ज्यांनी नुकतीच तयारी सुरू केली आहे समाजशास्त्राची, त्यांच्यासाठी हे पहिलं पुस्तक नसावं. अजिबात नाही. ज्यांचा पाया पक्का आहे, म्हणजे ज्यांनी बेसिक कॉन्सेप्ट्स IGNO किंवा इतर स्टँडर्ड पुस्तकांमधून वाचले आहेत, त्यांच्यासाठी हे पुढचं पाऊल आहे. ओके. हे एक एक्झाम ओरिएंटेड गाईड आहे जे तुमच्या अभ्यासाला आणि उत्तरांना परीक्षेनुसार आकार देतो. म्हणजे हे तयारीला पॉलिश करण्याचं काम करतं, पाया घालण्याचं नाही. समजलं. तर एकंदरीत असं म्हणता येईल की सोशिओलॉजी डिकोडेड हे फक्त माहितीचं पुस्तक नाहीये, तर UPSC समाजशास्त्र वैकल्पिकसाठी एक प्रकारचा रोडमॅप आहे. विशेषतः उत्तरं कशी मांडावी, त्यांना वजन कसं द्यावं यासाठी मदत करतं. अगदी बरोबर. पण जाता जाता एक विचार मनात येतो. हे पुस्तक गेल्या 10 वर्षांच्या प्रश्नांवर आधारित आहे आणि त्यातून एक चांगली स्ट्रक्चरल पद्धत शिकायला मिळते. पण UPSC आपल्याला माहिती आहे नेहमी काहीतरी अनपेक्षित करतं. भविष्यात जर त्यांनी प्रश्न विचारायची पद्धतच बदलली, समजा खूप वेगळ्या प्रकारचे अनपेक्षित प्रश्न आले,
तर मग या पुस्तकातून शिकलेली ही जी संरचनात्मक पद्धत आहे ती कितपत उपयोगी पडेल? किंवा मग इच्छुकांना त्या चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करावा लागेल का? आपली मांडणी बदलावी लागेल का? हां, विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो, म्हणजे केवळ स्ट्रक्चरवर अवलंबून न राहता मूळ कन्सेप्ट्सची सखोल समज आणि लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी ही जास्त महत्त्वाची ठरू शकते. याचा विचार करणं महत्त्वाचं आहे.